Hey guys, myself क्रिश जादव, आपका स्वागत है मेरे YouTube चैनल पर जिसका नाम है क्रिश जादव 01S। सो जिन लोगों ने मेरा लास्ट व्लॉग देखा है या नहीं देखा है मुझे नहीं मालूम, बट बता देता हूँ। जो कि था क्रिकेट टीम इंडिया के ऊपर, जो कि मुंबई में विक्ट्री परेड हुई थी इसके ऊपर था। एंड जो आज मैं व्लॉग बताने आ रहा हूँ उसके भी पहले का व्लॉग है जो मैंने आपको पब्लिश किया था। ऑफकोर्स मेरे सॉफ्टवेयर इशू की वजह से ये ब्लॉग काफ़ी ज़्यादा डिले होते रहा है। तो आज फाइनली टाइम मिला, आज मैं उसको आपके सामने आता मी आजोबांसोबत जातोय रातांबे काढायला। तर माझ्यासोबत येते उपासना नाही बोलते, स्वरा येते आणि चिल्लर पिल्लर येतात ते बहुतेक येतात ते नाही ना। तर चला आजोबा पुढे पुढे चालतात ते। तर रातांबे म्हणजे जे आपण भाजीत कोकम टाकतो तेच रातांबे असतात। रातांबे त्याच्यानंतर त्याचं कोकम होतं। तर हे रातांब्याचे झाड आहे आणि रातांबे मी तुम्हाला दाखवतो। हे जे काय दिसते असे छोटे छोटे हे रातांबे गाईस, हे पिकले नाहीत अजून, तर पिकलेले आपण शोधतोय। बाबा हाँ बच्चों लोग आ गए। तर रातांबे पिकल्यावरती गाईस असे दिसतात। हे जे काय दिसते कोकम, हा तेच रातांबे, हे रॉ आहे। तर आपण याला टोपात टाकूया। नहीं पड़ता काढ़ियो गाइस। हेलो गाइस। हाँ हेलो गाइस, देखो बच्चों को देखो। मेरे अभी काटी ऐसी जगह लग जाती आप सोच नहीं सकते। सोच सकते हैं हम, ना सोच सकते हो। देखो इसने सोच लिया। सी गंदी बच्ची, गंदी बच्चे खाली उभं राहा दे आणि समजा हो। तर इकडे तुम्ही रातांबे पडतील तर इकडे। अरे पडाल एक पडला गाइस। हाँ अरे सोडा पण टोपामध्ये टाका, टोपात हिरवे पण। तर गाईस इकडे स्वराने 3 रातांबे खाली टाकले, तर आता ते मी आणायला जातोय। जायला रस्ताच नाही, कुठून जा विचार पडलाय। अरे पकडा या, काय करतात ते आहे। मी जायला तिकडून रस्ता असेल मी तिकडून जातो। हायच नाही, इकडून हाय जरासा। काय शपथ। डायरेक्ट जम मारायला पडली। 2 भेटले, तिसरा भेटला आणि ऊन लय कडक आहे गाईस। आणि इकडे लय म्हणजे लय स्पायडर्स आहे गाईस। मी तिकडून जाऊ शकत नाही, तिकडे लय जास्त सुके काढते, म्हणजे सुके पाण्यात, आणि त्याच्यामध्ये काय निघायला तर लागतील। पूर्ण गोल फिरून जायला लागणार आहे मला, हा पूर्ण रस्ता तिथे जायचं परत मला। तर इकडेच असे स्पायडरचे वेब्स आलो। इकडून चढून जाऊ शकतो, तर तिकडे बिल पण आहे, तो बघा। इकडे पण खाली पण आहे। इकडून चढून जाऊया, मी चढतो आणि मग व्हिडिओ शूट करतो। सो गाईस वरती चढून आलोय आणि रातांब्याचे रंग लागले हाताला आणि ओरडत होते मी कुठे गायब झालो। एक तर चढा रस्ता नव्हता तिकडे, चढतोय इकडून उतरलो तरी कसा तरी परत वरती चढू शकलो नाही। आता मी फटाफट रातांबे कलेक्ट करतो आणि ओके आता ऑन झाला। तर सगळ्यात जास्त दमलो मी गाईस, मीच तोडत होतो, हे लोक तर फक्त उचलत होते। हे लोकांना दिसत पण नाही कुठे पडतात,
तर चिल्लर बिल्लर तुम्हाला कसं मजा आली? मजा आली. सो बाबा, तुम्ही आजोबांना बाबावर देखील बोलता, गैरसमज नको. Watch guys. सो गाईस, रातांब्याचा रंग लागत चालला हाताला, चीक पण लागला, रंग त्याचा लाल येतो फुल हाताला. तर पण यार ब्लॉग मध्ये सो गाइस फाइनली बहुत सारे रातांबे कलेक्ट करने के बाद मेरे ग्रैंडफादर ने यानी कि मेरे आजोबा ने रातांबे की फर्दर प्रोसेस को स्टार्ट कर दिया, जैसे कि हमने क्लीन कर उसकी बीज एंड सीड को उसको से सेपरेट कर लिया एंड उसके जो छिलके को उसको ड्राई करने के लिए हमने रख दिया फॉर 1 वीक एंड हियर कोकम इज रेडी. सो होपफुली आपको ये वीडियो अच्छी लगी तो लाइक कर देना, चैनल पे नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब कर देना. मैं मिलता हूँ नेक्स्ट वीडियो में. दिल बाय बाय, लव यू ऑल.